हॅलो. ओके. तर आपल्याला महत्वाचा जो पार्ट आहे तो पाहायचा आहे आता. टेन्स पाहायचा आहे आपल्याला. काय पाहायचं आहे? टेन्स. आता मी तुम्हाला काल परवा एक पीडीएफ टाकलेली होती बघा. कशाची पीडीएफ टाकलेली होती? वर्ब फॉर्मची टाकली होती का? वर्ब फॉर्म्स. हा, आवाज येत आहे सगळ्यांना? हॅलो हॅलो. हॅलो. वर्ब फॉर्म्स लिस्ट टाकली होती मी तुम्हाला. बघा आता आपण टेन्स पाहणार आहे. काय पाहणार आहे? टेन्स. टेन्स म्हणजेच काय आहे मराठीमध्ये? काळ. काय आहे? काळ. मग आता टेन्स पाहत असताना आपणास वर्ब आणि या वर्बची 3 रूप म्हणजे वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 हे माहित असणं अपेक्षित आहे. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे का? हॅलो. हॅलो. येतोय आवाज सर. दिसते स्क्रीन. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? वर्ब पाहत असताना वर्ब 1, 2 आणि 3. फॉर एक्झाम्पल वर्ब राईट आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे? WRITE राईट. तर त्याचं रूट जे आहे ते काय असणार आहे? राईट असणार आहे. वर्ब 2 जे आहे ते रोट असणार आहे आणि वर्ब जे 3 आहे ते काय असणार आहे? रिटर्न असणार आहे. राईट, रोट, रिटर्न. याला आपण वर्ब म्हणतो, याला वर्ब पास्ट म्हणतो आणि याला वर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणतो. काय म्हणतो? वर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्ब पी, वर्ब पीपी. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? वर्ब म्हणजेच वर्ब 1. समजा आपण याला इन्फिनिटिव्ह म्हणूया. टू राईट हे इन्फिनिटिव्ह आहे. तर त्याचं फर्स्ट फॉर्म काय असेल? राईट. दुसरं काय असेल? रोट. तिसरं काय असेल? रिटर्न. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? वर्ब पास्ट आणि वर्ब पास्ट पार्टिसिपल. आपल्याला माहित आहे काही रेग्युलर वर्ब आहेत, काही अरेग्युलर आहेत म्हणजे इरेग्युलर आहेत म्हणजे अनियमित आहेत. आता बघा टेन्स म्हणलं की आपण नंबर 1 ला नेहमीप्रमाणे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ इथून सुरुवात करतो. हे जे यस आहे याचा अर्थ आहे सब्जेक्ट. या यसचा अर्थ काय आहे? सब्जेक्ट. P1 आत्ताच मी सांगितलं तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म. यस किंवा ईएस प्रत्यय आहे हा आणि हा प्रत्यय फक्त सिंपल प्रेझेंट मध्येच असतो. हे जे ओ आहे हे आहे ऑब्जेक्ट. काय आहे? ऑब्जेक्ट. आणि हे जे सी आहे ते आहे कॉम्प्लिमेंट. काय आहे? कॉम्प्लिमेंट. आता बघा हे तिन्ही जे आहे सब्जेक्ट, वर्ब आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे तुम्हाला या स्ट्रक्चर मधील या सूत्रातील जे संक्षिप्त स्वरूपात लेटर दिलेत त्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित झाला. काय? यस फॉर काय आहे सांगा? यस फॉर सब्जेक्ट. P1 म्हणजेच काय आहे? वर्बचं फर्स्ट रूप आहे. यस किंवा ईएस हा त्याचा वर्बचा प्रत्यय आहे. ओ म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे. तर आता बघा यस म्हणजे काय आहे? कर्ता. P1 म्हणजे काय आहे? क्रियापदाचं पहिलं रूप. ओ म्हणजे काय आहे? कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि सी म्हणजे काय आहे? पूरक. ओ P1 आणि हे काय आहे? सब्जेक्ट. ठीक आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं अगोदर याचे फुल फॉर्म, कॉम्प्लिमेंट.
ऑब्जेक्ट, वर्ब आणि सब्जेक्ट. ठीक आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याकडे माहिती आहे की काळाचे टोटल जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये 3 आहेत आणि प्रत्येक 3चे काय आहेत, चार. दुसरे 4 उपप्रकार आहेत. म्हणजे टोटल किती झाले, 12. 12. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्ट्रक्चर जे आहे म्हणजे फॉर्म्युला आपण म्हणतो ते फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, याचा जो फॉर्म्युला आहे तो पहा, यस प्लस V1, यस किंवा ES हा त्याचा प्रत्यय आहे या वर्बचा, प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. म्हणजेच SVOC हे प्रत्येक वेळेसच लिहावं असं काही नाही, ते कधी कधी वाक्यामध्ये नसलं तरी वाक्य पूर्ण असतं. बघा पुढे जाऊया आपण. फॉर एक्झाम्पल पहा, राजेश हा काय आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट. राईट्स हे काय आहे, वर्ब, C1 S प्लस. येस किंवा ES. आणि अ लेटर हे काय आहे, ऑब्जेक्ट. मी आत्ताच सांगितलं सब्जेक्ट वाक्यामध्ये प्रत्येक वेळेसच यावं असं काही नाही, 3 महत्वाचे घटक आहेत. तसं तर सब्जेक्ट आणि वर्ब असला तरी सुद्धा वाक्य परिपूर्ण असतं अर्थाच्या दृष्टीनं, परंतु ओ हे आपल्या त्याच्यावरती क्रिया करणार आहे, त्याच्यामुळे ते पण माहिती असावं. यासाठी हे जे 3 घटक आहेत यस, फी आणि ओ हे तुम्ही लक्षात घ्या. नंबर 2 आहे मीरा. यस. सिंग काय आहे, वर्ब. Verb. यस. Yes. आणि अ सॉन्ग, ऑब्जेक्ट. नंबर 3 मध्ये आय, सब्जेक्ट. इट, वर्ब. अ मँगो, ऑब्जेक्ट. 4 मध्ये दे, सब्जेक्ट. वर्क, वर्ब. हा, आणि in दे the form. वर्क इन द फार्म. हे काय Object. ऑब्जेक्ट नाही आहे तिथलं, कॉम्प्लिमेंट मध्ये येते ते. ठीक आहे. तर यस्वीनं सुद्धा काय होऊ शकतंय, ते वाक्य क्लिअर होऊ शकतंय. ठीक आहे. आता पुढे जाऊया. साध्या वर्तमान काळाचा उपयोग म्हणजे ते केव्हा वापरायचं, साधा वर्तमान काळ कधी वापरायचा, सगळ्यांना यायला पाहिजे. साधा वर्तमान काळ कधी वापरायचा, तर सातत्य दर्शवणाऱ्या क्रिया. कसल्या क्रिया, सातत्यानं तुम्ही एखादी गोष्ट करताय म्हणजे युजली करताय, तर त्यावेळेस आपण काय वापरायचा, साधा वर्तमान काळ वापरायचा. बघा, कबीर युजली ड्रिंक्स कॉफी. किंवा दुसरं पहा, राधा गोज टू टेम्पल एव्हरी डे. नंबर 3 आहे सी, जनरली रीड्स नोवेल्स. म्हणजे इथं काय आहे, सातत्य दर्शवणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी आपण काय केलेलं आहे, साध्या वर्तमान काळाचा उपयोग केला आहे. महेश गोज टू मार्केट वन्स अ वीक, त्याच्यातच आहे. थोडक्यात आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, एक म्हणजे फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, आणि दुसरं तो काळ आपण कोणत्या प्रसंगी वापरला पाहिजे. तर कोणत्या प्रसंगी आपण साधा वर्तमान काळ वापरला पाहिजे, नंबर 1 सातत्य दर्शवणाऱ्या क्रिया, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, साधा वर्तमान काळ वापरला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊया. अनेक एक्झाम्पल आहेत. सचिन रीड्स द टाइम्स ऑफ इंडिया डेली. आय विजिट माय टाउन एव्हरी वीकेंड. सातत्य आहे. गणेश नेव्हर कम्स हिअर. त्याच्यानंतर बघा, दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा नियम शब्द आहे त्रिकालबाधित सत्य. शब्द कोणता आहे, त्रिकालबाधित, म्हणजेच युनिव्हर्सल, काय म्हणतात त्याला, युनिव्हर्सल ट्रुथ. युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे युनिव्हर्सल किंवा त्रिकालबाधित सत्य, म्हणजे जे त्रिकालबाधित म्हणजे आज उद्या परवा हे स्टेटमेंट कसं असेल, सत्यच असेल. काय सत्य असेल, वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. बघा, काल पण हे वाक्य बरोबर होतं, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे. म्हणजेच हे त्रिकालबाधित सत्य आहे. तर अशा वेळेस आपण कुठला काळ वापरायचा, वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ स्पेशली. फॉर एक्झाम्पल दुसरं पहा, द सन रायझेस इन द ईस्ट. बघा, सन हा कुठं उगवतो,
ईस्ट कुठं उगवतो? हा, म्हणजे East. पूर्वेला. बरोबर ना? तो कधी पश्चिमेला उगवलेला आहे का? नाही. म्हणजेच हे वाक्य कसं आहे? त्रिकालबाधित. सत्य. नंबर 3, टाइम अँड टाइड वेट किंवा वेट्स फॉर नन किंवा नो मॅन. हो, ma'am. टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन मॅन म्हणजे वेळ आणि समुद्राच्या लाटा हे कुणाची वाट बघत नाहीत, ते सतत त्यांच्या फ्लो मध्ये असतात. त्याच्यानंतर 4 नंबरचा आहे मॅन इज मॉर्टल. मनुष्य कसा आहे? कसा आहे मनुष्य? मनुष्य कसा आहे? मर्त्य आहे. कसा आहे? मर्त्य. मर्त्य आहे. मॉर्टल. इमॉर्टल आहे का तो? अमर्त्य आहे का? नाही. म्हणजे मॅन मरणार. इज, हा, ठरलेलं आहे, ते त्रिकालबाधित सत्य आहे थोडक्यात ते. त्यामुळं साधा वर्तमान काळ वापरायचा. नंबर 5, साऊंड ट्रॅव्हल्स ऍट 334 मीटर पर सेकंड. हा सायन्सचा रूल आहे. सायन्सचा काय आहे? हा रूल आहे. म्हणजे जिथं जिथं सायन्सचा रूल असेल किंवा प्रिन्सिपल असेल म्हणजे तत्व. काय असेल? प्रिन्सिपल म्हणजे काय? सिद्धांत. तत्व किंवा सिद्धांत, थेअरी असेल तर आपल्याला काय करायचं? साधा वर्तमान काळ वापरायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक येत आहे त्रिकालबाधित सत्य. द अर्थ मूव्ज राऊंड द. sun. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये इक्वेशन असतं काय? 2 and 2 मेक्स 4. 2 आणि 2 काय होतं? 4. चार. आता ते भूतकाळात पण ते बरोबरच आहे, भविष्य काळात पण बरोबर असेल आणि सध्या तरी आहेच आहे. म्हणजे अशा घटना ज्या त्रिकालबाधित सत्य आहेत त्या सगळ्या घटना आपण काय करतो? साध्या वर्तमान काळामध्ये सांगत असतो. पुढे एक अतिशय महत्वाचा नियम बघा, एम इज आर आणि डू डज हॅव हॅज ही क्रियापदे मूळ क्रियापदे म्हणून साध्या वर्तमान काळात वापरली जातात. उदाहरणार्थ, एम अ डॉक्टर, आय एम अ डॉक्टर, यू आर अ गुड गर्ल. हे काय आहे? साधा. ह्या वाक्याचे कोणते काळ आहेत? मागच्या वेळेस प्रश्न आला होता. असाच प्रश्न आला होता की खालील वाक्याचा काळ कोणता आहे? तर ज्या ज्या वाक्यामध्ये एम इज आर, डू डज, हॅव हॅज ही मूळ क्रियापदे म्हणून वापरलेली असतील तिथं काय केलं जातं? साधा वर्तमान काळ असतो. ठीक आहे, सेमच आहे. 4 नंबर आय डू. पण आता इथं तुम्हाला एक लक्षात येत असेल की यू नंतर आपण काय घ्यायचं असतं? आरच घ्यायचं असतं. आय नंतर काय घ्यायचं असतं? एम. आय डू. इथं येऊ द्या. याच्यात He अजून does. तुम्हाला थोडस, हा, किंवा ही डज असतं, आय हॅव असतं, शीच्या पुढे काय असेल? Have. हॅज असतं. Has. हे पण माहिती असेल. ठीक आहे, आता तुम्ही थोडक्यात काय करायचं आपल्याला? ही, त्याच्यानंतर शी Eat. आणि इट. ही शी इट असेल तर असेल has तर वापरा. मात्र तुम्ही काय करायचं? Has वापरा. हॅज वापरा किंवा येस प्रत्यय द्या किंवा हॅज वापरा. समजतंय? इथं तुम्ही पाहिलं असेल इथं काय आहे? येस प्रत्यय Does. आहे का? आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे? कुठलाही प्रत्यय न वापरता हॅव लिहायचा आहे. तो साधा म्हणजे बेसिक आहे, माहिती असेल कदाचित तुम्हाला ते. पुढे बघा आता, जर वाक्याची सुरुवात जर हिअर किंवा देअर ने होत असेल तर त्या वाक्यात कुठला काळ वापरतात? साधा वर्तमान काळ. फॉर एक्झाम्पल, हिअर कम्स द हिरो, हिअर गोज द ब्राइडग्रूम, किंवा देअर गोज द बस, देअर ही ब्लोज. म्हणजे जर वाक्याची सुरुवात हिअर आणि देअर न होत असेल आणि स्थळदर्शक शब्दांच्या वाक्यात काय करतो आपण? साधा वर्तमान काळ वापरतो. त्याच्यानंतर इफ नंतरचा जो अटदर्शक किंवा वाक्यांश असतो, कुठला? इफ नंतरचा. इफ नंतरचा जर
इफ ने सुरुवात होणाऱ्या अटदर्शक वाक्यात 8 पाहिजे बरं का पण इफ ने सुरू होणाऱ्या अटदर्शक वाक्यात साधा वर्तमान काळ वापरला जातो. जसं बघा इफ यू स्टडी साधा वर्तमान काळ आहे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. त्याच्यानंतर इफ यू इट टू मच त्याचा परिणाम पुढे दिलेला असेल. इफ आय गो टू मार्केट काय आणेल ते पुढे दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे इफ ने सुरुवात होणाऱ्या अटदर्शक वाक्यात साधा वर्तमान काळ असेल. हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मिश्र वाक्यामध्ये ज्यावेळेस मिश्र वाक्य असतं त्यावेळेस ऍज सून ऍज तुम्हाला जे एरर म्हणून येतं ना इंग्लिशमध्ये ते याच्यामध्ये असतंय ऍज सून ऍज बाय द टाइम अनटिल आफ्टर फेन इफ टिल अनलेस बिफोर इव्हन इफ इन केस इत्यादी कालदर्शक परंतु गौण वाक्यात साधा वर्तमान काळ वापरायचा. फॉर एक्झाम्पल बघा वी शाल वेट हे भविष्य काळातलं आहे परंतु टिल शी अराइव्ह जोपर्यंत ती येणार नाही तोपर्यंत तो काय करेल वाट पाहिल. नंबर 1 झाला. हे 2 वी शाल गो देअर आम्ही जाईन. इव्हन इफ इट रेन्स म्हणजे पाऊस जरी असला तरी आम्ही काय करीत जाईल. तर हे जे टिल आहे इव्हन आहे त्याच्यानंतर मात्र आपण काय करायचंय साधा वर्तमान काळ वापरायचा आहे. फेन नंतर कम्स हे लक्षात ठेवा याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढं आहे ऍज सून ऍज माय फ्रेंड अराइव्ह्स म्हणजे ऍज सून ऍजच्या गौण वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. इफच्या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ आहे. इफच्या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रत्यक्ष बोलत असताना वस्तुस्थिती दर्शवण्यासाठी प्रत्यक्ष बोलत असताना व नजीकच्या भविष्यकाळात घडणाऱ्या पूर्वनियोजित क्रियेचे वर्णन करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. जसं बघा शुगर कॉस्ट रुपीज अ किलो किंवा आपल्या जे न्यूजपेपर असतात न्यूजपेपर त्याच्यात ज्या हेडिंग असतात हेडिंग त्या लक्षात घ्या. शुगर कॉस्ट रुपीज 32 अ किलो म्हणजे पर किलो. त्याच्यानंतर द कॉलेज एक्झामिनेशन बिगिन इन एप्रिल. आय लिव्ह फॉर बॉम्बे टुमारो म्हणजे लगेच घडणार आहे. कधी नजीकच्या भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टी नजीकच्या भविष्यकाळात. आय लिव्ह फॉर बॉम्बे टुमारो उद्याच मी काय करणार आहे जाणार आहे. आय रिटर्न टू पुणे नेक्स्ट मंडे त्याचीच उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो काळ आहे वर्तमानातला तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस. कोणता काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस अर्थात चालू वर्तमान काळ. कोणता काळ चालू वर्तमान काळ. बघा स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट एम इज आर वर्ब आयएनजी ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट किंवा ते कॉम्प्लिमेंट तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तर यस फी इथपर्यंत फी येणार कारण यापैकी एक असणार आणि हे ओ यस प्लस एम इज आर प्लस वर्ब आयएनजी. इथं काय येणार आहे आपल्याकडे वर्ब आयएनजी येणार आहे कारण आपला जो काळ आहे तो कसा आहे काळ हॅलो चालू आहे चालू. हा चालू आहे म्हणून वर्ब आयएनजी आलेला आहे आणि प्रेझेंट आहे म्हणून एम इज आर पैकी योग्य ते एक टू बीचं रूप आपल्याला घ्यावं लागेल. ते कशानुसार असेल कर्त्यानुसार असेल. फॉर एक्झाम्पल माय मदर हे काय आहे सिंग्युलर आहे म्हणून इथं टू बीचं रूप काय आलं सिंग्युलर घेतलं. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. टेल हे वर्ब आहे त्याला मात्र आयएनजी लावायचं आपल्याला म्हणजे टेलिंग झालं. मी अ स्टोरी इथं 2 ऑब्जेक्ट आहेत. इथं काय आहेत 2 ऑब्जेक्ट आलेले आहेत इथं. इट इज रेनिंग. त्याच्यानंतर रोहित इज गोइंग टू सिंग. हे सगळे जी उदाहरणं आहेत कशाचे आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे आहेत. त्याच्यानंतर वी आर गोइंग
पुढचं महत्वाचं नाहीये. आय एम रीडिंग अ नोवेल. द बॉईज आर प्लेइंग. तर याच्यामध्ये काय यायला पाहिजे, फक्त एम इज आर प्लस वर्ब आयएनजी यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, टोबीचं रूप वर्तमान काळातली कोणकोणते आहेत, एम इज आर, त्यापैकी योग्य ते, आणि ते कशानुसार, सब्जेक्ट नुसार. सब्जेक्ट अनेक वचनी आहे इथं म्हणून अनेक वचनी रूप आलेलं आहे. इथं सब्जेक्ट एक वचनी आहे म्हणून एम आलेला आहे. इथं अनेक वचन आहे म्हणून इथं टोबीचं रूप काय आलं, अनेक वचनी आलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे, सब्जेक्ट एक वचनी, टोबीचं रूप एक वचनी, सब्जेक्ट अनेक वचनी, टोबीचं रूप अनेक वचनी. हे लक्षात. त्याच्यानंतर ठीक आहे, म्यूट करा जरा. नंबर 3 आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता ज्यावेळेस आपण परफेक्ट म्हणतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, हॅव हॅज वर्ब पी. हॅव हॅज वर्ब पीपी घ्यावं लागेल, म्हणजे वर्बचं थर्ड रूप. इकडे सब्जेक्ट सेमच असणार आहे, हे ओसी सुद्धा सेम असणार आहे. टेन्स मध्ये आपण काय करत असतो, फक्त वर्ब फॉर्म बदलत असतो. काय बदलतो टेन्स मध्ये, आपण फक्त वर्ब फॉर्म बदलत असतो. आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याच्याशी काही आपलं घेणं देणं या टेन्स फॉर्म मध्ये बिलकुल असत नाही. परंतु या सब्जेक्ट नुसार मात्र आपल्याला हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं ते डिसाईड करावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आय आलेला आहे म्हणून आपलं हॅव घेतलेलं आहे, परंतु इथं काय आलंय, द ट्रेन आले म्हणून आपण हॅज घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे पण माहिती असेल की करता जर ही, शी आणि इट असेल तर आपण काय घेतो, आता इथं बघा द ट्रेन काय आहे, इट आहे, म्हणजेच हॅज घेतो. आणि बाकी आय, वी, जरा हे करा, म्यूट करा. यू हे जर असतील तर आपण काय वापरणार, हॅव वापरणार. बघा इथं क्वेश्चन आहे म्हणून हॅव सुरुवातीला आलेला आहे. यू इथं असतं ऍक्च्युली स्टेटमेंट मध्ये, परंतु हा क्वेश्चन असल्यामुळे काय होणार, ते सुरुवातीला आलेलं आहे. हॅव यू इव्हन सीन, तर सीन हे वर्ब पीपी आहे म्हणजे थर्ड आहे. त्याच्यानंतर इथं हॅज जस्ट लेफ्ट, तर वर्ब पीपी आहे म्हणजे वर्ब थर्ड आहे. इटर्न, आणि हा जो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये जस्ट आपण वापरलं तरी चालतं, त्याच्यामध्ये काय एवढा विशेष इफेक्ट होत नाही. किंवा जस्ट असलेलं जे काही वाक्य असतं ते नॉर्मली कशामध्ये असतं, प्रेझेंट परफेक्ट मध्ये असतं, हे लक्षात ठेवा. अजून पुढं बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, चौथा नंबरचा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजेच काय, चालू पूर्ण वर्तमान काळ. बघा चालू पूर्ण मध्ये काय असणार आहे, आपल्याकडे सब्जेक्ट तर आहेच, हॅव हॅज पैकी एक घ्यायचं आहे आपल्याला, बीन जोडायचं आहे कंपल्सरी. त्याच्यानंतर वर्ब आयएनजी आहे हे इथं, आणि ऑब्जेक्ट आहे. म्हणजे काय होणार, यस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी. आता याच्यामध्ये आपल्याला नंबर 1चं एक्झाम्पल पाहूया. सब्जेक्ट आहे ही, त्याच्यामुळे आपण काय घेतलं, हॅव घेणार की हॅज, तर हॅज घेतलेलंच आहे. हॅज बीन लिव्हिंग हे फॉर्म आहे फक्त. हा जो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ना, टेन्स पण राहू द्या, हे फक्त लक्षात घ्या. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस तर हॅज बीन किंवा हॅव बीन आयएनजी, हॅज बीन आयएनजी किंवा हॅव बीन आयएनजी असं जर स्ट्रक्चर असेल तर ते असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पुढे जाऊया. क्वेश्चन आहे, हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग फॉर द ट्रेन. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा आपला काळ आहे भूतकाळ. बघा आता भूतकाळामध्ये साधा भूतकाळ पहिल्यांदा, सिंपल पास्ट, तर सब्जेक्ट वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट, सी तर कंपल्सरी असेल किंवा नसेल ही कदाचित. बघा ही पास्ड काय आहे, वर्ब पास्ट आहे म्हणजेच वर्बचं दुसरं रूप आहे.
BA इन. आता याच्यामध्ये मात्र काय केलं जातं, जर इथं इयर दिलेला असेल, इयर इथं वाक्यामध्ये जर इयर दिलेला असेल तर आपल्याला त्यावेळेस सिंपल पास्टच यूज करायचा. कधी करायचा, ज्यावेळेस वाक्यामध्ये कुठलं तरी इयर दिलेलं असेल, स्पेसिफिक इयर जर दिलेला असेल तर आपल्याला काय करायचं, सिंपल पास्टच करायचं. पास्ट. आय सॉ माय ओल्ड फ्रेंड येस्टरडे. येस्टरडेला सुद्धा सिंपल पास्ट घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, साधा आहे. दे वेर डान्सर्स किंवा एव्हरी डे माय फादर रीड. आता हे जे आहे रेड फ्यू चॅप्टर्स ऑफ कुरान, जे रीड आहे इथलं, तर तुम्हाला माहिती असेल रीडचं जे पहिलं रूप आहे ते रीड आहे. दुसऱ्याचं स्पेलिंग सुद्धा रीड आहे पण उच्चार रेड होतो, आणि याचं सुद्धा काय होतं, रेड होतो. रीड, रेड, रेड. स्पेलिंग एकच आहे तिन्हीचं, परंतु हे वर्ब 1 आहे, हे वर्ब 2 आहे आणि हे वर्ब 3 आहे. हे वर्ब 3 कधी असेल, ज्यावेळेस याच्यासोबत हॅज, हॅव असेल. सगळ्यांना समजत आहे? किंवा रीड्स इथं यस प्रत्यय असेल तर हे फर्स्ट असेल, किंवा वाक्यामध्ये एखादं स्पेसिफिक इयर असेल तर रीड असेल. तुमच्या सरावानं ते लक्षात येईल. पुढं बघा, हे एक वाक्य महत्वाचं आहे, इथं लक्ष द्या. जर वाक्याची सुरुवात आय विश न होत असेल, आय विश, आणि पुढं आय आलेला असेल तर पुढं आपण वेअरच लिहायचं. आय विश आय वेअर अ किंग, म्हणजे माझी इच्छा आहे की मी काय असायला पाहिजे होतं, इच्छा असणे, किंग असायला पाहिजे होतं. तर हे वाक्य विशेष तत्वाने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पास्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हटलं की वर्ब आयएन जास्त माहिती आहे आपल्याला. कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. वॉज वेअर हे टू बीची रूप आहेत पास्ट मधली, सगळ्यांना माहिती असेल. वॉज हे सिंग्युलर आहे, वेअर हे प्लुरल आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आय असेल तर आपण वॉज घेणार की वेअर, सांगा. यू असेल तर काय घेणार, आय असेल तर आय वॉज, यू वेअर. I was, you were. लक्षात ठेवायचं. आय वॉज रिडिंग अ न्यूजपेपर इन द मॉर्निंग, हे पुढे काय पण असू द्या, हे महत्वाचं आहे आपल्याला. वॉज रिडिंग, वॉज रिडिंग, वॉज सिंगिंग, हे काय आहे, प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस आहे. पास्ट कंटिन्युअस याच्यावरूनच लक्षात घ्यायचं. हे बाकीचं पूर्ण स्ट्रक्चर पाठ करत बसायचं नाही. सब्जेक्ट प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये आहे, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट असेल किंवा नसेल, हे पण असेल किंवा नसेल, पण हे असतंय साधारणतः. आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे वर्ब फॉर्म. काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, वर्ब फॉर्म. तर आपल्याला पास्ट म्हटलं की वॉज वेअर आणि कंटिन्युअस म्हटलं की वर्ब आयएनजी. त्याचं कॅटेगरायझेशन इथं दिलेलं आहे, कोणतं चूज करायचं दोन्ही पैकी. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट, अतिशय सोपा. पास्ट परफेक्ट म्हणजे कोणती चॉईस नाहीये. हॅड प्लस वर्ब पीपी, अर्थात हॅड प्लस वर्ब 3 दिसलं की पास्ट परफेक्ट असते. मागं काय आहे पुढं काय आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे आहे, हॅव हॅजची रूप, हॅव हॅज हॅड, आणि वर्ब फर्स्ट सेकंड थर्ड याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे हे प्रायमरी ऑक्झिलरी, सेकंडरी ऑक्झिलरी तुम्हाला माहित असतील. तर हे ऑक्झिलरी आहेत, हे जे आहेत ते काय आहेत, ऑक्झिलरी वर्ब आहे हे, आणि हे मेन वर्ब आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. हे जे आहे ते काय आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. हे मूळ वर्ब आहे. सहाय्यकारी क्रियापदे अनेक आहेत, याच्यामध्ये एम इज ऑर वॉज वेअर आहे, त्याचबरोबर डू डज डीड आहे, आणि वर्ब 3 मध्ये 1 2 3 असते, तुम्हाला माहिती आहे. तर ते पण तुमच्या लक्षात असू द्या. द ट्रेन हॅड लेफ्ट, हॅड ऍक्सेप्टेड, पुढे काय, हॅड टेकन, त्याच्यानंतर हॅड स्टडीड. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. हॅड प्लस वर्ब 3 म्हणजे वर्ब पीपी आलं की ते वाक्य काय झालं,
पास्ट परफेक्टचं झालं. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, याच्यामध्ये हॅड बीन व्हर्ब आयएनजी एवढंच लक्षात ठेवायचं. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, इकडे सब्जेक्ट असणार आहे, तिकडे ऑब्जेक्ट असणारच आहे. हॅड बीन व्हर्ब आयएनजी दिसलं की ते वाक्य कोणत्या काळाचं आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. बघा, हॅड बीन लर्निंग एवढंच महत्वाचं आहे आपल्याला या वाक्यातलं. पुढं काय? ऍट द टाइम राजेश हॅड बीन रायटिंग, एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हॅड बीन रायटिंग आहे म्हणजे ते वाक्य कोणत्या काळात आहे? Past perfect tense. Perfect continuous. राईट. पुढं फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. हा जरा म्यूट करा. सब्जेक्ट असणारच आहे आणि ऑब्जेक्ट पण असणार आहे. ज्यावेळेस सिंपल आणि फ्युचर असेल त्यावेळेस शाल विल वर्ब वन, एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. शाल विल वर्ब वन. शाल विल वर्ब वन असेल तर ते काय असेल? सिंपल फ्युचर असेल. इथं थोडी माहिती लिहितो मी. आय आणि वी, तर आय शाल आणि वी शाल. बाकीचं जे आहे ही म्हणा, एक मिनिट तर लिहितच नाही, इथं लिहितो. ही, शी, इट, पुढं यू, वे झालेला आहे. दे, कुठलं राहिलेलं आहे? दे. हा, तर ज्यावेळेस आय आणि वी हा करता असेल त्यावेळेस आपण कुठलं घ्यायचं शाल विल पैकी? सांगा मला एक जण. Shall. आय शाल, वी शाल एवढंच लक्षात ठेवायचं. आणि ही, सी, इट, यू, दे, विल. Will असेल. आता एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला या काळाच्या बाबतीत अजून एक माहिती आहे, ती अशी की समजा हे तुम्ही आय जर तुमचा करता असेल आणि वी करता असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही शाल वापरलं तर ते फक्त फ्युचरिटी दाखवतं. काय दाखवतं? फ्युचरिटी म्हणजे भविष्यकाळ दाखवतं. ते काय दाखवतं? फ्युचरिटी म्हणजे भविष्यकाळ, म्हणजे काळ दाखवतं. तुम्ही जर आय आणि वी सोबत विल वापरलं तर ते फ्युचरिटी म्हणजे काळ दाखवत नाही, त्याचा अर्थ बदलतो आणि त्याचा अर्थ धमकी देणं वगैरे होतं किंवा एम्फॅटिक करणं असं होतं. समजा आय शाल कम असं असेल म्हणजे त्याच्यात काळ आहे, काय? मी येईन. परंतु आय विल कम म्हटलं तर मी येईनच, हा माझा निश्चय आहे. काय आहे? निश्चय आहे. समजते सगळ्यांना? आय विल कम म्हणजे मी येईनच, हा निश्चय येतो त्याच्यातून, विल मधून. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही हे शाल आणि विल हे एकमेकांमध्ये मिक्स कराल. समजा ही शाल वापरलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक निश्चय आहे, ही शाल कम, तो येईलच असं. म्हणजे फ्युचरिटी नाही. फ्युचरिटी वापरण्यासाठी आपल्याला फक्त आय आणि वी सोबत शाल वापरायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? आणि जरी शाल आणि दुसरं काय? विल, शाल आणि विल, तर आपल्याकडे जो शॉर्ट फॉर्म आहे या दोन्हीचा तो काय आहे? आय शाल, वी शाल असा आहे, बरोबर. त्याच्यामुळे हा जो डिफरन्स आहे तो आता कोणी एवढं लक्षात घेत नाही, परंतु जे रिअल इंग्लिश आहे त्याच्यामध्ये हे असं वापरायला पाहिजे. शॉर्ट फॉर्म आहे. आय शाल, वी शालचं काय होतं? डबल रेषा असते, अपॉस्ट्रोफी असते. कदाचित तुम्हाला ते माहिती असेल. ठीक आहे. पुढं विल कम, माय फादर विल कम टू मीट मी. त्याच्यानंतर शाल गो, त्याच्यानंतर
अतिशय महत्वाचं बघा, द बस इज अबाउट टू लिव्ह. द बस इज अबाउट टू लिव्ह किंवा आय एम गोइंग टू हैदराबाद म्हणजेच काय आहे, मी चाललेलो आहे. भविष्यामध्ये क्रिया होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये शाल, विल, बी लक्षात ठेवायचं आणि व्हर्ब आय. काय लक्षात ठेवायचं फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये? शाल, विल, बी प्लस व्हर्ब आय. शाल बी डुईंग म्हणजे काय आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणजे फ्युचर मध्ये चालू असणारा काळ. आता बघा, एखादी क्रिया फ्युचर मध्ये पण चालू असेल असं सांगायचं असेल तर वापरायचं आपल्याला शाल बी डुईंग. आय शाल बी डुईंग माय होमवर्क ऍट 8 PM किंवा अ फ्रेश स्टॉक ऑफ सॅलरीज विल बी अरायव्हिंग टुमॉरो मॉर्निंग. त्याच्यानंतर आहे फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट शाल, विल, हॅव, वर्ब 3 एवढंच लक्षात ठेवायचं आहे. शाल, विल, हॅव, वर्ब 3. महेश विल हॅव रीड एवढंच लक्षात ठेवायचं. महेश विल हॅव रीड बिफोर यू गो टू सी. सी विल हॅव लेफ्ट म्हणजे ती निघून गेलेली असेल. ठीक आहे. किंवा रूम तिने सोडलेली असेल. त्याच्यानंतर पुढे आहे फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. तर शाल, विल, हॅव, बीन, वर्ब आय. मोठं स्ट्रक्चर आहे, सगळ्यात मोठं स्ट्रक्चर आहे. बघा याच्यामध्ये वर्ब फॉर्म साठी 1, 2, 3, 4 शब्द येणार आहेत. जसं विल हॅव बीन ऍक्टिंग सगळ्यात मोठं स्ट्रक्चर आहे. विल हॅव बीन ऍक्टिंग. राधा विल हॅव बीन ऍक्टिंग ऑन द स्टेज अ डेकेड नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्षी तिला किती वर्ष होतील? 1 दशक होईल स्टेजवरती ऍक्शन करण्यामध्ये, ऍक्टिंग करण्यामध्ये. टुमॉरो ऍट 11 in the morning उद्या सकाळी 11 वाजता काय होईल? आय शॅल हॅव बीन रायटिंग मी लिहित बसलेलो असेल इन्व्हिटेशन कार्ड. तर हे तुम्हाला काय करावं लागेल? थोडस पाठ करावं लागेल. शाल, विल, हॅव, बीन. हा याचा चार्ट पण देतो मी, काय प्रॉब्लेम येणार नाही याच्यामध्ये. आता हे आपल्याला नंतर घ्यायचं आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स नंतर आहे. मला सांगा टेन्स मध्ये तुम्हाला आता काय अजून विचारायचं आहे का? टेन्स मध्ये हॅलो फॉर्म्युला हा टेन्स मध्ये काय विचारायचं आहे का तुम्हाला? हॅलो हॅलो हा बोला. टेन्स मध्ये काय विचारायचं आहे? कोणाची अडचण आहे का? हॅलो नाही सर. हा आता इकडे लक्ष द्या. बघा आपण काय करूया, हा तर नंबर 1 काय आहे? टेन्स नंबर 1 सांगा. टेन्सचं नाव सांगा मला. हा प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. हा तर बघा आता यस प्लस वर्ब यस किंवा इयस प्लस ऑब्जेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त एवढं.
नंबर 2 हा म्यूट करा. प्रवासात कोण आहे? म्यूट करा. खूपच आवाज येतो. त्याच्यानंतर हा झाला सिंपल प्रेझेंट. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस. तर यस प्लस प्रेझेंट मधले टू बी ची रूप एम, इज, आर पैकी एक, परंतु ते कर्त्याच्या वचनानुसार. कर्ता एक वचनी असेल तर इज, अनेक वचनी असेल तर आर, कर्ता आय असेल तरच एम. एम इज आर प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट तर फिक्सच असणार आहे. त्याच्यानंतर नंबर 3 हा झाला कंटिन्युअस. त्याच्यानंतर परफेक्ट. तर यस असतोच आपल्याकडे यस. त्याच्यानंतर हॅव ऑब्लिक हॅज प्लस वर्ब पीपी म्हणजेच वर्ब 3. वर्ब पीपी म्हणजे वर्ब 3. त्याच्यानंतर नंबर 4 आपल्या लक्षात याच्यातलं काय ठेवायचं आहे? एम इज आर वर्ब आयएनजी, हॅव हॅज वर्ब पीपी. नंबर 4 आपल्याकडे असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यस तर असतोच आहे. आता आपल्या इथं काय करायचं आहे? बीनचा उपयोग करायचा आहे. बघा, हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस हे कंटिन्युअस आहे म्हणजे वर्ब आयएनजी आहे. पुढं एवढं लक्षात ठेवायचं आहे, हॅव हॅज बीन आयएनजी. इकडं सब्जेक्ट आणि इकडं ऑब्जेक्ट. लक्षात ठेवलं नाही ठेवलं तर त्याला कोण विचारत नाही. आपल्याला फक्त वर्बचं यस किंवा इयस रूप. एम इज आर प्लस वर्ब आयएनजी, हॅव हॅज प्लस वर्ब पीपी म्हणजे वर्बचं तिसरं रूप. हॅव हॅज बीन प्लस वर्ब आयएनजी, हे 4 लक्षात ठेवायचं. नंतर 5वा जो आपला काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. आता मी सांगितलं सब्जेक्ट तर असणारच आहे. वर्ब पी प्लस ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचं आहे वर्ब पी. वर्ब पी म्हणजे वर्बचं दुसरं रूप. सगळ्यांना माहिती असेल वर्ब पी म्हणजे काय आहे? वर्बचं दुसरं रूप आहे. वर्ब पीपी म्हणजे काय आहे? वर्बचं तिसरं रूप आहे आणि साधा सिंगल वर्ब असतो. सिंपल पास्ट टेन्स. आता त्याच्यातला कंटिन्युअस घ्यायचा सुरुवातीला. यस प्लस कंटिन्युअस म्हणजे काय? पास्ट कंटिन्युअस. तर पास्ट मधले टू बी ची रूप आपल्याला यूज करावी लागतील. वॉज, वेअर आणि कंटिन्युअस असल्यामुळं वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वॉज, वेअर, वर्ब आयएनजी. 7 नंबरचं जे आहे ते पास्ट परफेक्ट आहे. यस प्लस इथं मात्र चॉईसच नाही, हॅड एकटाच आहे. इथं हॅव हॅज नाहीये. हॅव हॅजच पास्ट मधलं रूप हॅड आहे. हॅड प्लस वर्ब पीपी प्लस ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला हॅड प्लस वर्ब पीपी. 8 नंबर आपलं काय असणार आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असणार आहे. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये बघा काय आहे? परफेक्ट कंटिन्युअस यस प्लस. आता हा परफेक्ट आहे आणि पास्ट आहे म्हणजे हॅड येणार आहे. त्याच्यानंतर पुढं बीन आणि पुढं काय होणार? आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला काय आहे? हॅड बीन वर्ब आयएनजी. जसं आपण इथं हॅव हॅज बीन आयएनजी लक्षात ठेवलं, परंतु इथं हॅडला चॉईस नाहीये. हॅड एकटाच आहे पास्ट मध्ये. प्रेझेंट मध्ये मात्र 2 आहेत, हॅव किंवा हॅज, परंतु पास्ट मध्ये एकच आहे. त्याच्यानंतर आपला फ्युचर सुरू झाला. तुम्हाला माहिती असेल 4 संपले की प्रेझेंट संपला, 8 संपले की पास्ट संपला. म्हणजे आता सुरू कुठला झाला? फ्युचर. सिंपल फ्युचर सुरुवातीला घ्यायचा, त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस घ्यायचा आणि त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट घ्यायचा आणि शेवटी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस पाठीमागे घ्यायचं. तर यस तर असणारच आहे. इथं आपल्याला पाहिजे शाल ऑब्लिक विल प्लस वर्बचं फर्स्ट रूप ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला शाल विल वर्ब.
त्याच्यानंतर 10 नंबर सब्जेक्ट कंटिन्युअस असणार आहे हा फ्युचरचा, म्हणजे काय असेल, शाल ऑब्लिक विल प्लस बी. बी शब्द इथं टाकावा लागतोय बरं का, वर्ब म्हणून आहे तो बी. बी वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला, शाल विल बी वर्ब ING. 11 नंबर येस प्लस, आता हा परफेक्ट असणार आहे, शाल विल हॅव. बघा काय टाकायचं, येस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव कंपल्सरी. हॅव प्लस हॅव आला म्हणून आपल्याला वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट शाल विल हॅव वर्ब PP. वर्ब PP म्हणजे थर्ड फॉर्म. आणि शेवटीचा जो आहे पुन्हा तेच शाल. आता मात्र इथं काय होणार आहे आपल्याला, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असे यावं लागणार आहे, म्हणजे यस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट शाल विल हॅव बीन ING. तर आपल्याला शिकायचं हे एवढं आहे. आणि याची जी दुसरी लेवल आहे टेन्सची, ती लेवल ही आहे की त्या स्पेसिफिक टेन्सचा वापर आपण कधी करायचा. या 2 लेवलवरती आपण टेन्स शिकतो. एक म्हणजे स्ट्रक्चर लेवल, हे येणं सगळ्यांना अपेक्षितच आहे, कारण याच्यावरती आपण व्हॉइस शिकणार आहे. या सगळ्या ह्याच्यावरती काय शिकणार आहे आपण, व्हॉइस. चेंज द व्हॉइस. आपल्याला माहिती आहे चेंज द व्हॉइस या 12 पैकी केवळ 8 वाक्यांचं चेंज द व्हॉइस होतं काळातल्या. तर हे आपण ज्यावेळेस शिकणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे अपेक्षित आहे. हे जर माहिती असेल तर हे लगेच येईल. ठीक आहे, सगळ्यांचे हे लक्षात आलंय काय करायचं आहे ते. हॅलो, हो सर. हा, तर पुन्हा एकदा सांगतो, म्यूट करा जरा. बघा, वर्ब yes or es, am is are verb ING, have has verb PP, have has been verb ING, verb P फक्त सिंपल पास्ट आहे हा. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज वेअर वर्ब ING, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट हॅड वर्ब PP म्हणजे तिसरं रूप. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड बीन वर्ब ING, त्याच्यानंतर सिंपल फ्युचर शाल विल वर्ब, त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस शाल विल बी वर्ब ING, त्याच्यानंतर शाल विल हॅव वर्ब PP फ्युचर परफेक्ट, आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब ING. सब्जेक्ट तिकडे असणार आहे, तिकडे ऑब्जेक्ट असणार आहे, ते विसरून जावा. आपल्याला फक्त वर्ब फॉर्म्स बदलायचे आहेत. टेन्स म्हणजे काय असतं, तर टेन्स म्हणजे फक्त वर्ब फॉर्म्स या टेन्स मधले तुम्हाला माहिती असणं अपेक्षित असतं. ठीक आहे, आता कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो, नो सर. हा, ठीक आहे. तर या पद्धतीने अभ्यास करा. टेन्स सगळ्यांना यायला पाहिजे. टेन्सवर आधारित आपल्याला चेंज व्हॉइस आहे, त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. त्याच्यामध्ये याचा फारच मूलभूत असा नॉलेजचा उपयोग होतोय. स्पेशली हे जे सूत्र आहेत किंवा जे स्ट्रक्चर आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की चेंजेस काय करायचे. ठीक आहे, कट करू. हो सर. हॅलो, ओके, चला गुड नाईट सगळ्यांना.